नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे। आपल्यापैकी बरेच विद्यार्थी तलाठी परीक्षेची आतुरतेने वाट पाहत आहेत। आज आपण तलाठी परीक्षेच्या संभाव्य तारखांच्या बद्दल आणि त्याच्या अभ्यासक्रमाबद्दल, त्याचबरोबर तलाठी परीक्षेची तयारी कशी करावी याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। जे विद्यार्थी तलाठी भरतीची अतिशय गांभीर्याने तयारी करू इच्छितात त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ असणार आहे। अर्थात ही जी बातमी आहे ही लोकमत न्यूज नेटवर्क पासून आपल्याला मिळालेली आहे। लोकमत या वर्तमानपत्रातली जी बातमी आहे त्या बातमीवरून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। याच्यामध्ये राज्यामध्ये तलाठीची 1700 पदं भरली जाणार आहेत आणि त्याची प्रक्रिया जी आहे ती पुढील महिन्यापासून सुरू होत आहे। या ठिकाणी आपण ही बातमी पाहू शकतो। सज्जावरच्या चक्रा होणार कमी, तलाठीची 1700 पदं भरणार। म्हणजेच पुढील काळामध्ये तलाठी पदाची जी आहेत ही 1700 पदांची भरती सुरू होणार आहे। आणि याच्यामध्ये नेमकं काय काय म्हटलेलं आहे त्याच्याबद्दलही आपण सविस्तर चर्चा करू। हे भरतीचं मुख्य कारण आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये तलाठींची हजारो पदं रिक्त असल्यामुळे एकाच तलाट्यावर 3 ते 4 गावांचा कारभार असल्याने कामाचा प्रचंड ताण निर्माण होत आहे। तलाट्याला कामाचा प्रचंड ताण निर्माण होतोय, पण त्याचबरोबर ग्रामस्थांची किंवा ग्रामीण भागातल्या लोकांची सुद्धा त्यामुळे खूप हाल होत आहेत। कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे नागरिकांना दाखले आणि उतार्यासाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे घालावे लागत आहेत आणि त्याच्यामुळे ही भरती तत्काळ करण्याचा शासनाचा मानस आहे। आणि त्याच्यामुळे त्याचं जे वेळापत्रक आहे त्या दिलेल्या बातमीनुसार नवीन पदभरतीची अर्ज प्रक्रिया डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे। म्हणजे या महिन्यामध्ये ही अर्ज प्रक्रिया सुरू होऊ शकते, जाहिरात या महिन्यातच येऊ शकते असं वर्तमानपत्रात म्हटलेलं आहे। आता आपल्याला माहिती आहे की नगर परिषदांसाठी आचारसंहिता आहे 2 डिसेंबर पर्यंत। काही नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत, पण कदाचित त्याच्यामुळे थोडाफार विलंब लागू शकतो। डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये अर्थात ही जी बातमी होती ही सातारा जिल्ह्याच्या वर्तमानपत्रामध्ये असल्यामुळे त्या बातमीमध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण मंजूर पदं जी आहेत ही 636 होती। 542 पदं भरलेली आहेत, 92 पदं रिक्त आहेत। अशा प्रत्येक जिल्हानिहाय ही पदं रिक्त आहेत। 1700 पदं जवळपास रिक्त आहेत आणि ही पदं भरण्यासाठी ही तलाठी परीक्षा घेतली जाणार आहे। साहजिकच ही परीक्षा जर झाली आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्याप्रमाणे तलाठी या पदाची निर्मिती झाली तर नक्कीच याचा नागरिकांना खूप फायदा होणार आहे। प्रशासकीय वेग आहे त्यामुळे नवीन भरतीमुळे कामाचा वेग वाढेल। 7/12 उतार असेल, भूमी अभिलेख नोंदी ज्या आहेत त्या वेळेत होतील। जमिनीची जी मोजणी करण्यासाठी प्रलंबित कामं मार्गी लागतील। कार्यालयात वारंवार नागरिकांना जे हेलपाटे घालावे लागतात ते कमी होतील असं ह्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। तर याबद्दलच्या काही अपडेट्स ज्या असतील इथून पुढे तुम्ही शासनाची जी वेबसाईट आहे mahabhumi.gov.in किंवा fd.maharashtra.gov.in या महसूल विभागाच्या वेबसाईटवर तुम्हाला याचे अपडेट मिळतच राहतील। तर ही जी तलाठी परीक्षा आहे ही पुढील महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये नक्की डिक्लेअर होईल। म्हणजे पुढील 5 ते 6 महिन्यामध्ये ही परीक्षेची प्रक्रिया पार पडू शकते। तर जे विद्यार्थी या तलाठी भरतीची परीक्षा देऊ इच्छितात किंवा त्या परीक्षेसाठी तयारी करत आहेत अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्या विद्यार्थ्यांनी नव्याने सुरुवात केलेली असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना तलाठी परीक्षेचा अभ्यास कसा करावा याच्याबद्दल माहिती नसेल त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। याच्यामध्ये तलाठी परीक्षा जी आहे ही देण्याच्या अगोदर खरं तर ज्या पदावर आपण जाणार आहे ते पद नेमकं काय आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। आपल्या ग्रामीण प्रशासनामधला तलाठी हा खूप महत्त्वाचा असा घटक आहे। विशेषतः महसूल प्रशासनामध्ये तलाट्याचं अनन्यसाधारण असं ग्रामीण भागामध्ये महत्त्व आहे। तलाठी हा महाराष्ट्र महसूल विभागाचा एक अत्यंत महत्त्वाचा कर्मचारी आहे। ग्रामीण स्तरावर तो शासनाचा प्रतिनिधी म्हणून, महसूल विभागाचा प्रतिनिधी म्हणून काम करतो। काय कामं करतो तर गावातील जमीन महसूल गोळा करणं असेल, 7/12 आणि 8A चे उतारे देणं असेल, त्याचबरोबर जमिनीच्या नोंदी अद्ययावत ठेवणं असेल, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पंचनामा करणं असेल,
यासारखी कामं या तलाट्याला करावी लागतात. म्हणजे ज्या महत्त्वाच्या गावनोंदी आहेत त्या गावनोंदी त्याला कराव्या लागतात. त्याचबरोबर महसूल गोळा करावा लागतोय. ज्यावेळेला नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला पंचनामा करावा लागतोय. अशी ग्रामीण भागातील अतिशय महत्त्वाची कामं ही या तलाठी या पदावर अवलंबून आहेत. आणि त्यामुळे जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसू इच्छितात त्यांनी खरोखरच खूप असं चांगलं पद आहे. प्रामाणिकपणे अभ्यास केला तर 100% पुढील 5-6 महिन्यामध्ये तुम्ही अभ्यास करून तुमचं तलाठी होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. यासाठी पात्रता काय असणार आहे तर पहिलं जे शिक्षण आहे, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर MSCITचा किंवा समतुल्य प्रमाणपत्र असलेला कोणताही कोर्स MSCITशी समतुल्य असणारा कोर्स तुम्ही करणं गरजेचं आहे. समजा आता तुमचा कोर्स झाला नसेल तर तुम्ही भरती झाल्यानंतरही 2 वर्षाच्या आत MSCITचं सर्टिफिकेट तुमच्या आस्थापनेमध्ये सबमिट करू शकता. त्याच्यानंतर वयोमर्यादा जी आहे ही खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष, म्हणजे तुम्ही पदवीधर असला पाहिजे, वयाची 18 वर्ष पूर्ण असली पाहिजेत, वय 38 वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे जर खुल्या प्रवर्गातील असाल तर. राखीव प्रवर्गातील असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत तुमचं वय असलं पाहिजे. किमान वय 18 वर्ष, कमाल वय 43 वर्ष असलं पाहिजे. असे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. आता याचा अभ्यासक्रम काय असतो तर आता पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की ही परीक्षा आत्तापर्यंत TCS मार्फत घेतली जात होती. कदाचित आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सरळ सेवेच्या बहुतेक परीक्षा येणाऱ्या काळात MPSCकडे वर्ग होतील आणि त्याच्यामुळे शक्यतो MPSCकडे जरी ह्या परीक्षा वर्ग झाल्या तरी त्याच्या मार्किंग सिस्टममध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये शक्यतो बदल होणार नाही. फक्त प्रश्नांचं स्वरूप जे आहे हे MPSCच्या धर्तीवर असेल. त्यामुळे MPSC मार्फत ह्या परीक्षा घेतल्या जाण्याची शक्यता आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते. एकूण 100 प्रश्न असतात, 200 गुण असतात. MPSC मार्फत घेतली गेली तर अभ्यासक्रमात थोडाफार बदल होऊ शकतो, प्रश्नसंख्येमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, पण शक्यता कमी आहे. 100 प्रश्न असतील, 200 गुण असतील. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेसाठी 25 प्रश्न आहेत म्हणजे 50 गुण, इंग्रजी भाषेसाठी 25 प्रश्न आहेत म्हणजे 50 गुण आहेत, जनरल नॉलेज सामान्य ज्ञानसाठी 25 प्रश्न 50 गुण आणि अंकगणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 गुण. हे जवळपास 200 गुणांची ही परीक्षा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सर्वच विषयांचा, मराठी, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल आणि अंकगणित बुद्धिमत्ता या सर्वच विषयांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढील 6-7 महिने तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला तर नक्की हे विषय सर्वजण कव्हर करू शकता. यामध्ये आपण समजा मराठी हा विषय बघितला तर आत्तापर्यंतच्या तलाठीच्या प्रश्नपत्रिका जर आपण पाहिल्या तर ही गोष्ट आपल्या प्रकर्षाने जाणवते की मराठी विषयाबद्दल एक आश्वासक असा विषय आहे. तुम्ही अगदी या ठिकाणी 50 पैकी 50 गुण देखील मिळवू शकता. त्यामुळे मराठी हा विषय अतिशय गांभीर्यानं करणं गरजेचं आहे. यामध्ये व्याकरण, शब्दसंग्रह या घटकावर प्रश्न विचारले जातात. विशेषतः शब्दसंग्रहाचा जो भाग आहे हा विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये समानार्थी शब्द असू दे, विरुद्धार्थी शब्द असू देत, म्हणी किंवा वाक्प्रचार असू देत, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असू दे, शब्दसंग्रहावरचे किंवा शुद्ध शब्द ओळखासारखे प्रश्न असू देत. शब्दसंग्रहावरचे प्रश्न हे थोडेसे निर्णायक ठरतात. त्याचा विद्यार्थ्यांच्याकडून तेवढा त्या प्रमाणात जर अभ्यास झाला नसेल तर थोडेसे मार्क्स कमी येऊ शकतात. त्यामुळे शब्दसंग्रहाच्या अभ्यासावर लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर व्याकरणामधले बऱ्यापैकी कोणत्याही घटकावर विचारलं जातं, पण जास्त भर जो आहे व्याकरणाचा त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की समास, प्रयोग या 2 घटकावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. अलंकार आहे, त्याच्यानंतर संधी आहे, वाक्यांचे प्रकार आहेत, शब्दांच्या जाती आहेत, या घटकांच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. पण व्याकरण आणि शब्दसंग्रह मराठी व्याकरणाचा आपण निश्चित व्यवस्थित करू शकतो. यामध्ये तुम्ही अगोदरच्या TCSच्या प्रश्नपत्रिका असतील, MPSC मार्फत घेतल्या गेलेल्या वेगवेगळ्या परीक्षांच्या मराठीच्या प्रश्नपत्रिका असतील, यांचा जर अभ्यास केलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. मराठी विषयाच्या तयारीसाठी तुम्ही मोरा वाळंबे सरांचं मराठी व्याकरणचं पुस्तक जे आहे हे सुद्धा संदर्भ पुस्तक म्हणून वापरू शकता. इंग्रजी विषयाला सुद्धा 25 प्रश्न आहेत, 50 गुण आहेत. बहुतांश महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाबद्दल एक थोडीशी अनाहूत अशी भीती असते, परंतु माझा मागील काही वर्षांचा अनुभव आहे की जसे मराठीमध्ये मार्क्स मिळतात तसेच मार्क्स आपल्याला इंग्रजीमध्ये सुद्धा मिळू शकतात. फक्त थोडंसं यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, थोडंसं मेहनत करणं गरजेचं आहे. यामध्ये सुद्धा जे प्रश्न विचारले जात आहेत
हे प्रश्न व्याकरण म्हणजेच ग्रामर आणि व्होकॅब्लरी या घटकावर विचारले जातात. व्होकॅब्लरीमध्ये मग सिनॉनिम्स असतील, अँटॉनिम्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स असतील, इडियम्स आणि फ्रेजेस असतील, या घटकावर प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर फिल इन द ब्लँक, स्पॉट द एरर, याच्यामध्ये व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, टेन्सेस हे जे टॉपिक आहेत हे जास्त महत्त्वाचे आहेत, त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. फाइंड आउट द एररमध्ये, एरर डिटेक्शनमध्ये तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच हा घटक चांगला करावा लागतो, सेंटेन्स स्ट्रक्चर चांगले करावे लागतात. तर इंग्रजी या विषयाचा अभ्याससुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. या अभ्यासासाठी माझं स्वतःचं कंप्लीट इंग्लिश ग्रामर आणि व्होकॅब्लरी मेड इझी अशी 2 पुस्तकं आहेत. या 2 पुस्तकांचा जर तुम्ही अभ्यास केलात तर नक्कीच तुम्हाला या परीक्षेसाठी खूप चांगला फायदा होऊ शकतो. त्याच्यामध्ये कंप्लीट इंग्लिश ग्रामर या पुस्तकामध्ये तुम्हाला व्याकरण या घटकाचा सविस्तर अगदी विस्तृत असा अभ्यास या पुस्तकामधून तुम्हाला करता येईल कंप्लीट इंग्लिश ग्रामरच्या. त्याचबरोबर दुसरं पुस्तक आहे व्होकॅब्लरी मेड इझी. व्होकॅब्लरी मेड इझी हे शब्दसंग्रहासाठी अतिशय आवश्यक असं पुस्तक आहे. तर या 2 पुस्तकांच्या मधून इंग्रजी विषयाची तयारी करू शकता. ओमकार करी अकॅडमीच्या नोट्स आहेत त्या दोन्ही विषयांच्या, मराठी इंग्रजीच्या, त्याही तुम्ही वापरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या ज्या टेस्ट सिरीज आहेत ह्या टेस्ट सिरीजचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल ही तयारी करत असताना. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान हा विषय आहे. सामान्य ज्ञान या विषयासाठी तुम्हाला इतिहास, भूगोल, भूगोलमध्ये पण महाराष्ट्राचा विशेषतः भूगोल असतोय, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा जास्त भर महाराष्ट्राच्या भूगोलवर असेल, राज्यघटना, चालू घडामोडी, संस्कृती आणि माहिती अधिकार कायदा. अर्थात हा अभ्यासक्रम थोडासा वास्ट आहे. विज्ञानावर देखील काही वेळेला प्रश्न विचारले जातात, काही वेळेला कला, संस्कृती, क्रीडा, इतिहासामध्ये अगदी प्राचीन मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर देखील प्रश्न विचारले जातात. यासाठी तुम्ही सतीश शिंदे सरांचं सामान्य ज्ञान जे पुस्तक आहे वन लाइनर, हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. या पुस्तकामधून तुम्ही या विषयाची तयारी करू शकता. अंकगणित व बुद्धिमत्ता हे विषय सुद्धा 25 गुणांसाठी आहेत. यासाठी तुमचा शालेय स्तरावरच्या पुस्तकांचा अभ्यास खूप चांगला असलाच पाहिजे, पण त्याचबरोबर जे आत्तापर्यंत TCSला असेल किंवा MPSCला असेल जे विचारले गेलेले प्रश्न आहेत या प्रश्नांचा सुद्धा खूप सराव करणं गरजेचं आहे. अंकगणित असो, बुद्धिमत्ता असो, या बाबतीत प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं आपण म्हणतो. जेवढा सराव कराल तेवढे तुम्ही परिपूर्ण होणार आहे. ओमकार अकॅडमीमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयांचं अतिशय विस्तृत असं मार्गदर्शन केलं जातं. यामध्ये प्रत्येक घटक, त्याच्या कन्सेप्ट, त्याच्या शॉर्ट ट्रिक्स शिकवल्या जातात. त्याचबरोबर आत्तापर्यंत परीक्षांना विचारले गेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्यावर सुद्धा सविस्तर चर्चा केली जाते. तर जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करू शकतात त्यांनी हा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवणं खूप गरजेचं आहे. ही संपूर्ण प्रक्रिया कशी असते तर ही जी निवड प्रक्रिया आहे, पहिल्यांदा तुमची ऑनलाईन CBT परीक्षा होईल, ऑनलाईन एक्झाम होते. त्याच्यानंतर तुमचा जो स्कोर आहे नॉर्मलायझेशन केलं जातं, कारण प्रत्येक अनेक सत्रामध्ये, अनेक सेशन्समध्ये ह्या परीक्षा पार पडतात, त्याच्यामधून ती गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि मग सरतेशेवटी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर जॉईनिंग होतं. तर जे विद्यार्थी या तलाठी परीक्षेसाठी इच्छुक आहेत त्यांना या पदासाठी असणारी वेतन श्रेणी सुद्धा माहिती असली पाहिजे. 7व्या वेतन आयोगानुसार आकर्षक असा पगार मिळतो. मूळ वेतन 25,500 ते 81,100. जे सुरुवातीला साधारणपणे भत्ते वगळून तुम्हाला म्हणजे भत्त्यासह ते 35,000 ते 40,000 पर्यंत तुम्हाला पहिलं पेमेंट येऊ शकतं. तर अशा पद्धतीने ही जी परीक्षा आहे या परीक्षेच्या बाबतीत तयारी करत असताना शेवटी एक थोडक्यात सारांश म्हणून काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. समजा ही परीक्षा TCS किंवा IBPSने घेतली तर TCS IBPS पॅटर्नचे जे प्रश्न आहेत त्यांचा सराव झाला पाहिजे. MPSCकडे गेली तर MPSCचे जे अगोदरचे PYQs आहेत त्या अभ्यासक्रमानुसार ते आपण अभ्यासणं गरजेचं आहे. मराठी इंग्रजीच्या बाबतीमध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे शब्दसंग्रहावर विशेष लक्ष द्यावं लागेल, कारण या परीक्षांना गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या
तर व्याकरणापेक्षा शब्दसंग्रहावर भर दोन्ही विषयामध्ये आपल्याला जास्त दिसून येतो. त्यामुळे शब्दसंग्रह या घटकावर भर द्यावा लागेल. गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, गणित आणि बुद्धिमत्तेचा कदाचित प्रत्येक प्रश्न तुम्हाला सुटू शकतो, पण तो कधी सुटतो? घरी आल्यावर सुटतो. ते प्रश्न वेळेत सोडवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या साहजिकच अभ्यासामध्ये स्पीड आणि ॲक्युरसी खूप महत्त्वाची आहे गणिताच्या बाबतीमध्ये. आणि ही स्पीड आणि ॲक्युरसी यायची असेल तर साहजिकच इथे तुम्हाला जास्तीत जास्त सरावाची गरज आहे. सरावाबरोबरच स्पीड आणि ॲक्युरसी कधी येणार आहे? ज्यावेळेला तुमच्या बेसिक कन्सेप्ट खूप क्लिअर आहेत. अगदी टेबल असतील, वर्ग वर्गमूळ असेल, घनमूळ असेल, म्हणजेच टेबल म्हणजे पाडे असतील, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टपासून जी वेगवेगळी सूत्र आहेत ती सूत्रसुद्धा आपल्या लक्षात असली पाहिजेत. आपण ज्यावेळेला शॉर्ट ट्रिक असं म्हणतो, ह्या शॉर्ट ट्रिक्स तयार होतात कशामधून? तर गणितामध्ये किंवा बुद्धिमत्तेमध्ये असणारी जी वेगवेगळी सूत्र आहेत त्या सूत्रांच्या मधून त्या शॉर्ट ट्रिक तयार होतात. त्यामुळे हे जर बेसिक तुमचं चांगलं असेल तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये फायदा होईल. अशा पद्धतीने जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करू इच्छितात त्या सर्व विद्यार्थ्यांना ओमकार अकॅडमीच्या वतीनं मार्गदर्शन केलं जाईल. ओमकार अकॅडमीच्या वतीनं याच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस सुरू आहेत. आपल्या नवीन बॅचेस 15 डिसेंबर 2025 पासून सुरू होत आहेत. त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर याच्या तलाठी भरतीसाठी आपल्याकडे जवळपास 100 प्रश्नपत्रिकांची टेस्ट सिरीजसुद्धा उपलब्ध आहे. त्याचाही तुम्ही नक्कीच फायदा करून घेऊ शकता. या परीक्षेसंदर्भात तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही अडचणी असतील, काही शंका असतील तर निसंकोच ओमकार अकॅडमीच्या 9870480875 या क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता. जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना ओमकार अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.